तुमच्याकडे जर 500 रुपयाची नोट असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी समोर येत आहे। केंद्र सरकारने पुन्हा एकदा नोटबंदी करण्याचा निर्णय घेतलाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून 500 रुपये बंद करण्याचा निर्णय घेतला गेला। मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला गेला आणि ज्यामधून 500 रुपयांची नोट बंद होणार अशा प्रकारच्या बातम्या आता प्रचंड व्हायरल होत आहेत। सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पुन्हा एकदा नोटबंदी करण्याचं ठरवलं आहे। एक तारीख देखील जाहीर झाली आहे। आता याच तारखेला नोटबंदी होणार आहे। आता जर तुमच्याकडे 500 रुपयाची नोट असेल आणि जर या तारखेच्या आधी बदलून घेतली नाही तर ती 500 रुपयांची नोट काहीच कामाची राहणार नाही, तिची किंमत 0 रुपये होणार। त्यामुळे जर आता 500 रुपयांच्या नोटा तुमच्याकडे असतील तर अतिशय लक्षपूर्वक ही माहिती पहा, कारण की तारीख आता जाहीर झालेली आहे। बातम्या देखील आता व्हायरल होत आहे। नेमकं काय ती तारीख आलेली आहे? 500 रुपयांच्या नोटा कशा पद्धतीने आता बदलून नेणार आहे? का सरकार या 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे? काय या बातम्या व्हायरल होत आहे? पहा, गेल्या काही दिवसांपासून ATM मधून 500 रुपये निघणे बंद झालेलं आहे। 500 रुपयांच्या नोटा आता हल्ली कमी प्रमाणात दिसत आहेत। सरकारने आता 500 रुपयांच्या नोटा छापणे बंद केले आहे। त्यामुळेच ATM मधून 500 रुपयांच्या नोटा आता निघत नाहीयेत। सर्वात 100 आणि 200च्या नोटा आता दिल्या जात आहेत, कारण एक तारीख जाहीर झालेली आहे। याच तारखेला आता या तारखेपासून 500 बंद होणार, 500 रुपयाची नोट बंद होणार। तारीख जाहीर झाली। आता तारीख जाहीर झाली आहे, ती तारीख कोणती आहे? कारण की त्या तारखेआधी 500च्या नोटा जर बदलून घेतल्या नाहीत तर कदाचित नंबरला लागून तुम्हाला बँकेमध्ये लाईनमध्ये थांबून त्या 500 रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्या लागू शकतात। पहा, 2000ची नोट देखील कोणाला काही कळायच्या आत बंद झालेली आहे, कोणाला समजलं देखील नाही, पण 2000ची नोट बंद झाली आणि त्याच धर्तीवर अचानक ही 500ची नोट देखील बंद करण्याची माहिती आता समोर येत आहे। श्रीमंत लोक, जे लोक काळा पैसा करतात, त्यांच्याकडून पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललंय। आता तारीख जाहीर झाली आहे। या तारखेच्या आत तुम्ही पैसे बदलून घ्या, अन्यथा नोटबंदी होणार। 500 रुपयांच्या नोटा चालणार नाहीत। सरकारने 500 रुपयांच्या नोटांविषयी काय सूचना सांगितल्या आहेत? लक्षपूर्वक पहा। संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा नोटबंदी होणार। आपण जर पाहिलं तर नोटबंदीचा इतिहास जर समजून घ्यायचा झाला तर 2016ला तुम्हाला आठवतंय का? रात्री 8 वाजता अचानक मोदी लाईव्ह आले। त्यांनी सांगितलं की संपूर्ण भारतात नोटाबंदी सुरू झाली। त्यावेळेस 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या होत्या। 8 ते 10 दिवसांचा टाइम दिलेला, नोटा बदलण्यासाठी वेळ दिला होता। पण त्यावेळेस आता सरकारने वेळ दिलेला, पण आता अजिबात टाइम नाहीये, अतिशय कमी वेळ दिला। आता तारीख जाहीर झाली। 500 रुपयांच्या नोटा जर आता तुमच्याकडे असतील तर या तारखेपासून त्या बंद होणार। जर 500च्या नोटा जास्त जर असतील तर त्या कोणत्या बँकेत जमा करायच्या? तुम्ही ATM मधून पैसे काढत असाल, जर चुकून 500 रुपयाची नोट ATM मधून आली किंवा तुम्हाला कोणी जर 500 रुपयाची नोट दिली तर तुम्ही नेमकं काय करायचं? 500च्या नोटा स्वीकारायच्या आहेत की नेमकं काय करायचं? तारीख कोणती जाहीर केलेली आहे? चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। पहा, 2016 मध्ये अचानक नोटबंदी झाली होती आणि त्यानंतर नव्या नोटा चलनात आल्या होत्या, ज्यामुळे करोडो रुपयांचा घोटाळा बाहेर पडला होता। अगदी गडगंज श्रीमंत लोकांनी लपून ठेवलेल्या नोटा पूर्णपणे चलनात आल्या, त्यामुळे काळा पैसा बाहेर निघाला। देश प्रगतीपथावर आला। भारताची आर्थिक व्यवस्था बळकट झाली आणि अगदी तशाच प्रकारे मागची नोटबंदी जशी झाली होती, आता तशीच नोटबंदी करण्याचं ठरवलंय। तुम्हाला आठवतंय का? 2016 मोदीजींनी लाईव्ह येऊन भारताची नोटबंदी झाली असं सांगितलं होतं। बरोबर, त्याला 9-10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुन्हा एकदा 10 वर्षांनी नोटबंदी करण्यात येईल असा दावा केला जातोय, जेणेकरून आणखी लपवलेला काळा पैसा जो आहे ती बाहेर निघणार आहे। याची तारीख जाहीर झाली। मग कोणत्या तारखेला नोटबंदी होणार? नेमकं काय परिस्थिती असणार? कोणत्या बँकेत पैसे बदलून मिळणार? 500 रुपये कुठे बदलायचेत? पहा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की नोटबंदी केल्याने भारताची आर्थिक व्यवस्था बळकट झाली। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे काळे पैसे लपून ठेवलेले जे श्रीमंत लोक होते त्यांचे ते पैसे बाहेर निघाले। त्यामुळे गरीब जनतेला खूप फायदा झाला आणि सरकारने याचा विचार करून पुन्हा एकदा नोटबंदी करावी की काय अशी चर्चा होत होती आणि आत्ताच तो निर्णय झालाय। ऐकून लोकांना धक्का बसलाय। तुमचा विश्वास नसेल, पण सरकारच्या माध्यमातून ही योजना जारी करण्यात आली। 500 रुपयांची आता चलनातील नोट आहे ती या तारखेपासून अजिबात चालणार नाही। सरकारने नक्की तारीख जाहीर केली। ही तारीख तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे।
ही तारीख ऐकून घ्या. त्या तारखेच्या आत 500 रुपयांच्या नोटा असलेल्या खर्च करा, अन्यथा बदलून घ्या. कारण की काही दिवसांपासून सोशल मीडियावर बातम्या फिरत होत्या. अखेर सरकारच्या माध्यमातून याच्यातून स्पष्टीकरण आलंय. आता तुमच्याकडल्या 500 रुपयाच्या नोटा असतील, जर जास्त नोटा असतील तर त्या बँकेमध्ये बदलून कोणत्या तारखेच्या आत घ्यायच्या, कोणत्या बँकेत स्वीकारल्या जाणार, 200 आणि 100च्या नोटा कधीपासून बदलून दिल्या जाणार. तर पहा, तुमच्या 500 रुपयांच्या नोटांची जी किंमत आहे ती थोड्या दिवसानंतर शून्य होणार. 500 रुपयाची नोट, तुम्ही ज्याला 500 रुपयांची वस्तू खरेदी करू शकता, तिची किंमत एक कागद म्हणून राहणार आहे. 500 रुपयांची जुनी नोट नेमकं कोणत्या तारखेपासून चालणार नाही? 500च्या जुन्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या कुठे जमा करायच्या, त्या कधीपासून व्यवहारातून बंद होणार, बदलून देण्यासाठी किती अवधी दिला, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देतोय. लक्षपूर्वक पाहायचंय. देशातला काळा पैसा जो प्रचंड वाढला होता, त्याकरता 2016मध्ये अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला आणि त्या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण होत असतानाच एक दावा केला गेलाय की 500च्या नोटेवर आता बंदी घालण्यात येणार. अशा बातम्या पसरल्या होत्या. सरकारच्या माध्यमातून यावर सविस्तर बातमी दिली गेली. सरकार आता बंदी घालणार असं सांगण्यात आलंय. शिक्कामोर्तब झालंय. RBIच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय. ATMमध्ये तुम्ही जर सध्याला बघितलं असेल तर 200 आणि 100 रुपयांच्या नोटा वाढण्यास सुरुवात झाली. RBIने 500 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याची सूचना आता पाहायला मिळतेय. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही अधिकृत बातमी पाहिली असेल. 500च्या नोटांचा वापर हळूहळू चलनातून गायब केला. जसं 2016ला मोदी लाईव्ह अचानक नोटबंदी केली होती, आता अशा प्रकारे तुम्हाला सांगण्यात येईल. त्यामुळे काळा पैसा लपून ठेवला आहे तो पटकन बाहेर येण्यासाठी मदत होणार. मग कोणत्या तारखेला व्यवहारातल्या 500च्या नोटा बंद होणार? कोणती तारीख देण्यात आली? कोणत्या तारखेपासून पैशाच्या 500च्या नोटा जमा करण्यात येणार? 100, 200च्या नोटा तुम्हाला कधीपासून बदलून मिळणार? पहा, 10 वर्षे पाठीमागे जर आपण गेलं, 2016 साली जी झालेली नोटबंदी होती त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की 2000 रुपयांच्या नोटा अचानक त्याच्यातून बंद झाल्या होत्या. लोकांना समजलं देखील नाही, पण लोकांच्या 2000 रुपयांच्या नोटा देखील बंद झाल्या होत्या आणि अगदी त्याच पद्धतीने कुठलीही सूचना न देता अचानक हा फायनल निर्णय घेतला गेलाय. तुम्हाला माहीत असेल, 2000ची जी नोट होती, ज्यामुळे भरपूर सारे पैसे अगदी कमी जागेत ठेवता यायचे आणि काळा पैसा पांढरा होऊन जायचा, आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला होता. लोकांनी पाहिलं असेल, 2016ला अगदी 10 किलोमीटरच्या रांगा लावून बँकेमधून पैसे लोकांनी बदलून घेतले होते. वयस्कर लोक होते, महिला, तरुण होत्या, सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागला होता. पैसे बदलून घेण्यासाठी जुन्या नोटा बदलून दिल्या होत्या, नव्या नोटा मिळाल्या होत्या. पण आता कालावधी अतिशय कमी आहे. त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितले, 500च्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या कुठे बदलून घ्यायच्या, कधी बदलून घ्यायच्या, कशा पद्धतीने हा नियम लावलेला आहे. पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी केलंय. या परिपत्रकामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत की परिपत्रक जे आहे हे रिझर्व्ह बँकेतून आलेलं आहे आणि हे परिपत्रक इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे या सूचना बऱ्याचशा लोकांना समजत नाहीत. त्यामुळे मराठीमध्ये आम्ही तुम्हाला समजून सांगतोय. पहा, 30 सप्टेंबरपर्यंत एक तारीख देण्यात आलेली होती, परंतु सरकारने आता सांगण्यात आलंय की नोटबंदी होणार नाही. पहा, 200च्या ज्या खोट्या नोटा होत्या त्या चलनातून बाद करण्यात आल्या. 500च्या ज्या खोट्या नोटा अनेक जिल्ह्यांमध्ये तयार करू लागलेत, लोकांचे काही भरपूर ठिकाणी छापे मारलेत, भरपूर ठिकाणी 500च्या खोट्या नोटा सापडल्या, 200च्या खोट्या नोटा सापडल्या, तर काही ठिकाणी जे त्या ठिकाणी नाणे आहेत, 5 रुपये, 10 रुपयाचे नाणे देखील डुप्लिकेट तिथे सापडले गेले होते. आणि मग सरकारने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या नोटा आहेत तर त्यावर निर्बंध लागू केले आहेत. ज्या खोट्या नोटा आहेत, चलनात आलेल्या खोट्या नोटा, मग त्या 500च्या असू द्या, 200च्या असू द्या, 100च्या असू द्या, हे चेक करण्यासाठी आता बँकांमध्ये विशेष मशिनरी लावलेली आहे. तसेच मार्गदर्शक तत्वे देखील जारी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे खोट्या नोटा जर असतील तर त्या पूर्णपणे बाद होणार आहेत. सरकारने वेळोवेळी सांगितलं की अफवांवर कधीच विश्वास ठेवू नका. कुठली अफवा आली, सोशल मीडियावर मेसेज आला तर हे पाळू नका. नोटबंदी जर करण्याची असेल तर ती तुम्हाला भरपूर दिवस आधी सांगण्यात येईल. एक प्रकारचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 500ची नोट बंद होणार आहे. पण सध्या तरी सरकारकडनं कुठलीही नोटीस आलेली नाहीये. कदाचित मार्च महिन्यामध्ये नवीन
नवीन अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यामध्ये काहीतरी असा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता आहे. पण अजून कुठल्याही प्रकारचा सरकारी आदेश आलेला नाहीये. सोशल मीडियावर एक अफवा पसरली होती आणि त्या अफवेमुळे लोकांची चिंता वाढली होती आणि त्यामुळेच त्या अफवांचं स्पष्टीकरण करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला. तसंच जे PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे रिझर्व्ह बँकेद्वारे चालवलं जातं तर त्यांच्यामार्फत सांगण्यात आलं की 500 रुपयाची नोट बंद होण्यामागे कुठलाही अजून तसा निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे आपण विश्वास ठेवू नका, कारण की सरकार महिनाभर आधी सांगत असतं. त्यामुळे सरकारी जे परिपत्रकं आहेत, सरकारची जी सूचना आहे त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या बातम्यांमागचं सत्य आता तुमच्यासमोर आलेलं आहे. व्हिडिओच्या शेवटी मला आपल्याला एकच अत्यंत महत्त्वाची आणि कळकळीची विनंती आहे की सध्या इंटरनेट आणि व्हॉट्सअपवर 500 रुपयांच्या नोटीबंदीबाबत ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. ही एक प्रकारची मानसिक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. जोपर्यंत स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या अधिकृत पोर्टलवर एखादं स्पष्ट परिपत्रक जाहीर करत नाही किंवा स्वतः देशाचे पंतप्रधान TV चॅनलवर येऊन देशाला संबंधित करून अधिकृत घोषणा करत नाही, तोपर्यंत अशा कोणत्याही मेसेजवर आणि व्हिडिओवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आजच्या डिजिटल युगात व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा खोडसाळपणा करण्यासाठी अनेक लोक चुकीची माहिती पसरवतात आणि सर्वसामान्यांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चलन बदलणे किंवा नोटीबंदी करणे हा देशाचा एक अत्यंत मोठा धोरणात्मक आणि उत्पन्न निर्णय असतो, जो कधी अशा पद्धतीने सोशल मीडियावरही अनधिकृत बातम्यांतून बाहेर येत नाही. जर तुमच्या मनात काही शंका असेल तर PBI फॅक्ट चेक किंवा RBIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खात्री करण्याची सवय लावा. दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात सध्या काही टोळ्या सक्रिय असू शकतात ज्या 500च्या नोटा बंद होणार त्याची भीती बाळगून तुमच्याकडून कमी किमतीत नोटा घेण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून सावधान राहा. खोट्या नोटा ओळखण्यासाठी बँकेने दिलेल्या नियमांचा वापर करा. पण कायदेशीर चलनात असलेल्या नोटांबद्दल मला शंका बाळगू नका. आपली कष्टाची कमाई अशा अफवांना बळी पडू वाया घालू नका. अफवा पसरवणे हा सुद्धा एक गुन्हा आहे आणि त्यामुळे असे मेसेज पुढे पाठवण्यासाठी 10 वेळा विचार करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि या माहितीमुळे तुमची शंका दूर झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाला तरी आर्थिक नुकसानीपासून आणि मानसिक त्रासापासून वाचवू शकतं. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडी, सखोल राजकीय विश्लेषण आणि खऱ्या बातम्या पाहण्यासाठी अशा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पाहत राहा सर्वात आधी आणि सर्वात अचूक माहिती. जय हिंद, जय महाराष्ट्र.